तर आपण आज पाहणार आहोत की लेगच्या दिवशी स्क्वॉट करताना किती वजन घेतलं पाहिजे। तर मित्रांनो, आपण एवढंच वजन घ्यायचं की आपल्याला चांगल्या रेंज ऑफ मोशनमध्ये 10 रेपिटेशन निघते, ते बी विदाउट सपोर्ट, आणि नंतरच आपण वेट वाढवलं पाहिजे। तर तुम्ही पाहू शकता की रेंज ऑफ मोशन किती शार्पमध्ये येत आहे माझी। तर याच्यामध्ये इंजुरीचे चान्सेस खूप कमी असते तर किंवा होतच नाही। तुम्हाला ज्यावेळेस हेवी वजन वाढवायचे तुम्हाला, त्यावेळेस तुम्ही काय करा की तुम्हाला 10 रेपिटेशनच्या नंतर 12-15 निघायला लागल्यानंतर तुम्ही थोडंसं पाऊंडेजमध्ये वेट वाढवा। आता मी सुरुवातीला 100 kg घेतलं आणि आता वरून 15-15 kgच्या प्लेट, म्हणजेच माझं 130 किलो होते। तर माझा 200 kgचा स्क्वॉट आहे सपोर्टनं, आणि मी मारतो 130 kg। कारण प्रत्येक वेळेस तुम्ही हेवी असं नाही करू शकत। तुम्हाला ज्यावेळेस हेवी मारायचं त्यावेळेस हेवी मारा, नंतर तुम्ही तुमच्या रेंज ऑफ मोशनमध्ये चांगल्या रेपिटेशन घ्या। तर आता पाहू शकता तुम्ही, मी वाढवलेलं वेट ही माझं खूप चांगल्या रेंज ऑफ मोशनमध्ये स्क्वॉटिंग करतो मी। ठीक आहे, रेपिटेशन कमी जाते ना, पण सपोर्टला कोणी नाही म्हणून मी लाईट वेटनंच घेतो आहे। आता माझ्यासाठी लाईट वेटच आहे, कारण माझी स्क्वॉटिंगची स्ट्रेंथ खूप जास्त आहे। तर तुम्ही आता नीट लक्ष देऊन बघा की पहिल्या स्क्वॉटिंगमध्ये आणि या स्क्वॉटिंगमध्ये रेंज ऑफ मोशन एकदम शार्प आहे, जशाच तशी। ठीक आहे, रेपिटेशन कमी निघते ना, मी 10च्या जागेवर 2 मारीन, 5 मारीन, 6 मारीन, पण रेंज ऑफ मोशन तुम्ही बघू शकता माझ्या क्वार्टरशेप मसलमध्ये आणि जमिनीमध्ये समांतर येते। म्हणजे क्वार्टरशेप मसल हा जमिनीला एक लेवलला आहे। कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटला।